आता एक बातमी येते। पैलवान विजय डोईफोडेच्या उपचाराकरता उपमुख्यमंत्री फडणवीस सरसावलेले आहेत। एबीपी माझाने या संदर्भातली बातमी दाखवलेली होती आणि मग उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दखल घेऊन संबंधितांना तशा सूचना दिल्या आहेत। विजय डोईफोडेवर आता रुबी क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत आणि उपचारांचा खर्च हा उपमुख्यमंत्री सहायता निधीतून होणार आहे। देवेंद्र फडणवीस रोजच्या रोज या उपचारांसंदर्भातला आढावा घेत आहेत। या संदर्भातली बातमी एबीपी माझाने दाखवलेली होती आणि त्याच्यानंतर आता त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळते। उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बातमीचा आढावा घेत त्यांच्या विजयला मदत करण्यासाठी त्यांनी हात सरसावले व तसेच लगेच त्यांच्या कार्यालयातून सुनैना होले मॅडम यांचा मला कॉल आला व त्यांनी देखील सांगितलं की आम्ही मदत करू व तसेच त्यांचे मेडिकल सहायताचे कार्यालयाचे प्रमुख श्री रामेश्वर नाईक सर व तसेच डॉक्टर निखिल इंगळे यांचे देखील कॉल आले व त्यांनी इमिजिएटली आम्हाला विजयला राव हॉस्पिटलमधून रुबी हॉल क्लिनिकमध्ये ICU बेड मिळवून दिला व तसेच DCM सहायता निधीमधून विजयला त्याच्या उपचारासाठी लागणारा जो काही खर्च येईल तो सर्व खर्च DCM सहायता निधीद्वारे करण्यात येईल असे आश्वासन दिले व त्याप्रमाणे काम देखील केले व तसेच आता तो तिकडे ॲडमिट आहे आणि रोज त्याचा माहितीचा पाठपुरावा केला जातो आणि त्यासाठी मी आमच्या कुटुंबियांतर्फे व तसेच मांडवे ग्रामस्थांतर्फे सगळ्यांचं आभार मानतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।